नमस्कार. इयत्ता 12वी मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. कोरोनामुळे आपण फार उशिरा सुरुवात करतोय, पण ठीक आहे, काय अडचण नाही. आपण 12वीचा पहिला टॉपिक शिकतोय आता. इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट. भागीदारीची ओळख आणि भागीदारीचं फायनल अकाउंट कसं तयार करायचं हे आपण यावर्षी शिकणार आहोत. सर्वप्रथम इंट्रोडक्शन. भागीदारी म्हणजे काय किंवा भागीदारीची वैशिष्ट्य काय, भागीदारीचे फायदे काय, भागीदारीचे दोष काय, हे गेल्या वर्षी आपण शिकलो आहे. 2 किंवा 2पेक्षा अधिक व्यक्ती ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस नफ्या तोट्याची जबाबदारी घेतात, भांडवल उभारणी करतात आणि व्यवसाय सुरू करतात, त्याला भागीदारी असं म्हणतात. ओके. यावर्षी आपल्याला सगळी थेअरी जर विचार केला तर थेअरी पार्ट जर सोडून दिलं म्हणजे गेल्या वर्षी आपण अभ्यास केला त्या सगळ्याचा म्हणून सोडून दिलं असं म्हणते मी. व्याख्या आहे पुस्तकामध्ये, सगळ्यांकडे पुस्तक असेलच. त्यानंतर फीचर्स, वैशिष्ट्ये आहे तिकडे दिलेली. ओके. फीचर्स ऑफ पार्टनरशिप फर्म. फर्स्ट ॲग्रीमेंट, करार. 2 किंवा 2पेक्षा व्यक्तींमध्ये करार होतो. देन प्रिन्सिपल अँड एजंट. भागीदारी संस्थेतील प्रत्येक भागीदार हा भागीदारीचा प्रधान अभिकर्ता असतो, हे गेल्या वर्षी आपण शिकलो आहे. लॉफुल बिझनेस. जो काही व्यवसाय करायचा आहे तो व्यवसाय कायदेशीर करायचा आहे. कोणताही इल्लीगल व्यवसाय, बेकायदेशीर व्यवसाय आपल्याला करायचा नाही आहे भागीदारी संस्थेमध्ये. शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस. भागीदार जेव्हा एकत्र येतात त्याचवेळी जो करार केला जातो तो या करारामध्ये भागीदारांचं नाव, भागीदाराचे पत्ता, भागीदारी संस्थेचा प्रकार, भागीदारी संस्थेमध्ये नफा तोटा कसा वाटून घेतला जाणार आहे, त्याचा रेशो 2:2, 2:1, वॉटेवर जे काय असेल ते. जर भागीदारी करारामध्ये त्याचा उल्लेख केला नसेल तर भागीदार आपला नफा तोटा इक्वल, समान वाटून घेतात. अनलिमिटेड लायबिलिटीज. प्रत्येक भागीदाराची जबाबदारी जी आहे ती जबाबदारी अनलिमिटेड म्हणजे अमर्यादित असते. अमर्यादित म्हणजे काय तर जर एखाद्या भागीदारी संस्थेला तोटा झाला तर तो तोटा भरून काढण्यासाठी भागीदारी संस्थेची मालमत्ता वापरलीच जाते आणि ती वापरूनसुद्धा जर भागीदारीची देणी फेटली नाहीत तर मग भागीदारांची पर्सनल जी मालमत्ता आहे, खाजगी मालमत्ता जी आहे ती खाजगी मालमत्ता देखील वापरायला लागते. त्याला म्हणतात अनलिमिटेड लायबिलिटीज. दॅट इज ड्रॉबॅक. हा एक दोष आहे भागीदारी संस्थेचा. रजिस्ट्रेशन, नोंदणी करावी लागते भागीदारी संस्थेची. जॉईंट ओनरशिप अँड मॅनेजमेंट. संयुक्त मालकी आणि संयुक्त व्यवस्थापन. संयुक्त मालकी म्हणजे एकत्र मालकी. ज्या ज्या भागीदारांनी भागीदारी संस्थेमध्ये पैसा गुंतवला आहे, भागीदारी संस्थेचे भागीदार झालेत, त्या प्रत्येक भागीदाराची मालकी असते आणि प्रत्येकजण त्याच्यामध्ये मॅनेजमेंट, व्यवस्थापनामध्ये सहभागी होतो. मग त्यानुसार त्यांचे मग प्रकार पडतात जे गेल्या वर्षी आपण अनुभवलेत, अभ्यासलेत. जो भागीदार संस्थेमध्ये पैसा गुंतवतोय, बिझनेस सांभाळतोय, सक्रिय भागीदार. जो पैसा गुंतवतोय मात्र बिझनेसमध्ये लक्ष देत नाही तो निष्क्रिय भागीदार. त्यानंतर नाममात्र भागीदार, अज्ञान भागीदार, फक्त नफ्यातील भागीदार, असे प्रकार आपण गेल्या वर्षी बघितले होते. ओके. आणि डिझॉल्युशन, विसर्जन, बरखास्त. भागीदारी संस्था बरखास्त कशी करायची याचा देखील उल्लेख ॲग्रीमेंटमध्ये केला जातो. ओके. हे सगळी फीचर्स आहेत जी फीचर्स आपण 11वीच्या इयत्तेमध्ये शिकलो आहे. त्यानंतर ती सगळी इथे एक्सप्लेन करून दिलेली आहे. देन पार्टनरशिप डीड, भागीदारीचा करार, त्या संदर्भातली माहिती आपल्याला दिलेली आहे. हे सगळं आपण गेल्या वर्षी शिकलेलो आहे. ओके. देन आपण बघणार आहोत पुढचा भाग किंवा प्रॅक्टिकल आपल्यासाठी महत्त्वाचा असणारा भाग, तो म्हणजे ट्रेडिंग अकाउंट. यापूर्वी मी तुम्हाला हे फॉर्मॅट जे आहेत ते फॉर्मॅट लिहून घ्यायला सांगितले होते वहीत. बऱ्यापैकी मुलांनी लिहून घेतलेले आहेत. तर ट्रेडिंग अकाउंट, व्यापारी पत्रक जे आहे त्याचा सगळ्यात पहिला पॉईंट येतो ओपनिंग स्टॉक. सुरुवातीची शिल्लक म्हणजे मागच्या वर्षीचा जो अखेरचा साठा आहे, अखेरची शिल्लक आहे ती यावर्षीची ओपनिंग स्टॉक आहे. यावर्षीचा ओपनिंग स्टॉक असणार आहे. सुरुवातीची शिल्लक, आरंभीची शिल्लक आपण म्हणू शकतो त्याला. देन परचेस रिटर्न. ओके. परचेस रिटर्न त्याच्यातून लेस केले जातात, त्यालाच रिटर्न आउटवर्ड असं देखील म्हणतात. मग इथे रिटर्न आउटवर्ड आणि इकडे आहे रिटर्न इनवर्ड. ओके. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला परचेसेस, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला सेल्स. हे दोन महत्त्वाचे भाग. खरेदी
आणि विक्री. मग इथे परचेस रिटर्न आणि सेल्स रिटर्न. मग काही वेळेला रिटर्न आउटवर्ड आणि रिटर्न इनवर्ड असा शब्द दिला जातो. परचेस रिटर्न असेल तर सहज सोपं समजतं की परचेसमधून लेस करायचं आहे, परचेस रिटर्न. सेल्स रिटर्न असेल तर बाबा सेल्समधून लेस करायचं आहे. पण इथे देताना रिटर्न आउटवर्ड आणि रिटर्न इनवर्ड एका शब्दाचा फरक आहे. एका शब्दाचा अर्थ जर समजला तुम्हाला तर हे खूप सोपं आहे, काही कठीण नाही त्याच्यातून. रिटर्न आउटवर्ड इथे ह्या शब्दावरती फोकस्ड करायचं, इथे इनवर्ड. ओके. परचेस माल खरेदी केला आहे. मग जो माल खरेदी केला आहे तो मी बाहेर पाठवणार आहे. जर माल तो पसंत पडला नसेल किंवा तो माल सॅम्पलनुसार नसेल किंवा डॅमेज असेल, काही कारण असेल, खरेदी केलेला माल जर मला परत पाठवायचा असेल, पाठवायचा आहे, बाहेर पाठवायचा आहे म्हणजे आउट, तो बाहेर जातोय. ओके. तो बाहेर जातोय म्हणजेच रिटर्न आउटवर्ड, आउट, बाहेर जातोय. इकडे त्याच्या उलट सेल्स, माल विकला आहे, विकलेला माल परत आता येणार आहे आतमध्ये. मी माल विकला आहे एखाद्या कस्टमरला, एखाद्या पार्टीला, तर तो विकल्यानंतर त्या पार्टीला तो माल पसंत पडला नसेल किंवा ॲज पर सॅम्पल नसेल किंवा त्याच्यामध्ये काहीतरी त्रुटी असतील, दोष असतील, तर तो माल मला परत पाठवणार आहे. समोरची पार्टी मला माल तो परत पाठवणार आहे. माल परत पाठवणार आहे म्हणजे विकलेला माल माझ्याकडे येणार आहे, आत, इन. सो रिटर्न इनवर्ड. ओके. खरेदी केलेला माल मी बाहेर पाठवतो आहे, आउट, रिटर्न आउटवर्ड. आणि विकलेला माल परत येतो आहे, रिटर्न इनवर्ड. या पद्धतीने कॅरेज इनवर्ड, फ्रेट्स, जे काही मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस आहेत ते सगळे एक्सपेन्सेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला दिलेले आहेत बघा. ओके. हे सगळ्यांनी पुन्हा एकदा वाचायचे आहेत व्यवस्थित. जे काही मॅन्युफॅक्चरिंग इन्कम आहे किंवा जे काही आहे मॅन्युफॅक्चरिंगशी रिलेटेड ते सगळं ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला दिलेलं आहे. ओके. सरते शेवटी शेवटचा भाग असणार आहे ग्रॉस लॉस कॅरेड डाऊन. ओके. जो आपल्याला येणार आहे इकडे ग्रॉस प्रॉफिट कॅरेड डाऊन, जो आपण नंतर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घेतो बघा. ग्रॉस लॉस असेल तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घेतला होतो, इथे दाखवला नाही येतो. आणि ग्रॉस प्रॉफिट असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेतला आहे. इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, हे मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटशी रिलेटेड आहे. आणि प्रॉफिट अँड लॉस नफा तोटा पत्रक सगळे ॲडमिनिस्ट्रेशनशी रिलेटेड, खर्च आणि उत्पन्नाशी रिलेटेड आहे. हे सुद्धा भाग गेल्या वर्षी आपल्याला झालेले आहेत. सॅलरी अँड वेजेस, रेंट अँड टॅक्सेस, इन्शुरन्स, जे काय आहे ते. इथे सॅलरी आणि वेजेस, सॅलरी हा शब्द पहिला आहे, तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला येणार. याच्या अगेन्स्ट जर वेजेस अँड सॅलरी असतं, वेजेस हा पहिला शब्द असता तर तो इकडे आहे बघा, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. ओके. या पद्धतीने सगळे एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, सगळे इन्कम जे आहे ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. आणि लास्ट पॉईंट आहे आपला बॅलन्स शीट, शेवटचं फॉर्मॅट. दॅट इज नॉट अकाउंट, दिस इज अ स्टेटमेंट. हे स्टेटमेंट आहे. सो कॅपिटल अकाउंट लायबिलिटी साईडला, पार्टनर्स करंट अकाउंटचा प्रॉब्लेम असेल तर करंट अकाउंट, जनरल रिझर्व्ह, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, लोन ऑन मॉर्टेज, जी काही जबाबदारी आहे त्या भागीदारी संस्थेची ती सगळी लायबिलिटी साईडला. ज्या संस्थेच्या असेट्स आहेत, मालमत्ता आहेत, फिक्स असेट असेल, करंट असेट असेल, त्या सगळ्या असेट्स बॅलन्स शीटच्या असेट साईडला आहे. ओके. या पद्धतीने हे 3 फॉर्मॅट मी तुम्हाला लिहायला सांगितले होते, सगळ्यांनी लिहिले असतील. जरा परत एकदा हे नजरेखालून घाला. नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचा पहिला प्रॉब्लेम आपण शिकूया म्हणण्यापेक्षा मी ज्यावेळेस तो सेंड करेन तो व्हिडिओ प्रॉब्लेमचा, तेव्हा समोर पुस्तक, हा व्हिडिओ आणि तुमची वही, या पद्धतीने तो सोडवायचा आहे. जेणेकरून क्वेरी काय जर आली तर ती क्वेरी तुम्ही मला एकतर पर्सनलला मेसेज करा किंवा मग कमेंट सेक्शनमध्ये जाऊन टाका किंवा मग पर्सनलला मेसेज करा, फोन केला तरी चालेल. ओके. सो जे 3 फॉर्मॅट मी तुम्हाला लिहायला सांगितले होते ते 3 फॉर्मॅट लिहून पुन्हा एकदा व्हॉट्सअप ग्रुपवरती जो आपला आहे त्या ग्रुपवरती सेंड करा. ज्यांनी केलेले नाही आहेत त्यांनी पटपट ते करायचं आहे. आणि हा जो यूट्यूबवरचा पहिला व्हिडिओ आहे, पहिला प्रयत्न म्हणेन मी माझा, काही चुका झाल्या असतील तर त्या बाजूला ठेवून जेवढं काही घेता येईल तेवढं घेत चला. ऑनलाईन क्लास हा आमच्यासाठी सुद्धा पहिला प्रयत्न आहे. सो त्याच्यातल्या चुका बाजूला काढून, चुकांवरती बोट न ठेवता जेवढं चांगलं घेता येईल, जेवढं शिकता येईल तेवढं शिका. ओके. पुढच्या वेळेस आपण पार्टनरशिपचा पहिला प्रॉब्लेम शिकणार आहोत. ओके. उद्याच कदाचित मी तो व्हिडिओ आपल्याला अपलोड करेन. ओके. थँक्यू.